तेव्हा शरद पवार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यात आता काल घडलेल्या घडामोडींनंतर शरद पवार काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। #यूथ विथ शरद पवार असे हॅशटॅग सध्या व्हायरल केले जात आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलेलं आहे। पवार साहब ने किस तरीके से योगदान दिया है। हम लोग अभी मूवी देख रहे हैं, एक फाइटर मूवी देख के आए। ऋतिक रोशन की थी, दीपिका पादुकोण की थी, हम लोग देख रहे थे। उसमें भी राजनीति ऐसा कर रहे हैं कि 70 साल में कुछ नहीं किया, जो पुरानी सरकार थी, और अब देश के प्रधानमंत्री इस तरीके से कर रहे हैं। मैं कह रहा हूं, जो आप मूवी दिखा रहे हैं, जिस हेलीकॉप्टर में दीपिका पादुकोण उड़ के पाकिस्तान पे अटैक करती है, आप ये तो सोचिए वो डिफेंस मिनिस्टर होते हुए वो पॉलिसी कौन लेके आया। आज जो हमारी बहनें डिफेंस फोर्सेस में दिखाई देती है तो आदरणीय पवार साहब। दिल्लीत इतर नेते मंडळींची भाषणं सुरू आहेत, त्यानंतर शरद पवार बोलतील। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप काय आहे? पवार कालच्या सगळ्या मोठ्या घटनाक्रमानंतर यावरती काय बोलू शकतात? बिल्कुल, यूथ विंग जो आहे राष्ट्रवादी युवा काँग्रेस त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो हाच आहे की संपूर्ण राष्ट्रवादी युवक जे आहेत ते राष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीनं पुढची रणनीती असावी त्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। सोनिया धुवन या कार्यक्रमाचं लीड केलेलं आहे आणि धीरज शर्मा जे की आता बोलतायत, तर ते या दोघांनी हे आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत भाषण आहे, तर दुसरीकडे या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळं आज शरद पवार यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे की नेमकं ते काय भूमिका घेत आहेत। कारण आतापर्यंत कालपासून शरद पवार यांनी मौन राखलेलं आहे। आता त्यांनी उघडपणे भूमिका कुठेही मांडलेली नाहीये। या प्लॅटफॉर्मवर ते आपली भूमिका मांडतायत का ते पाहावं लागणार आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।